अरेंज मॅरेज आहे आमचं. आणि ही न्यू हू आय वॉज. आम्ही जेव्हा भेटलो तर मला पण लग्न नव्हतं करायचं, कारण मला इंडिया सोडून कधी जायचं नव्हतं आणि तो स्टुडंट होता. तर वी मेट ॲक्च्युली थिंकिंग की ओके यु नो, माझ्या आईला तो खूप आवडलेला, कारण माझ्या आईनी आधी जाऊन त्याला बघितलेलं. तर मा बोलली काही नाही, तू ॲटलीस्ट यू विल मेक अ फ्रेंड, तर जस्ट गो मीट हिम. पण तो एवढा ऑनेस्ट होता अबाउट एव्हरीथिंग. त्याची परिस्थितीपासून त्याच्या पर्सनॅलिटीला घेऊन सगळं ही वॉज व्हेरी स्टार्क क्लिअर. तर फॉर मी आय थिंक आय जस्ट गॉट ड्रिव्हन टुवर्ड्स दॅट अँड आय जस्ट गॉट मॅरिड. पण असं असतं ना, लग्नानंतर करिअर आपण एका प्रसिद्धीच्या झोतात ना एकदम अशा ह्याच्यात जातो की आपण झोनमध्ये जातो की जिथे ग्लॅमर नाहीये, तुझं स्टारडम नाहीये, तू एक फक्त बायको म्हणून आहेस. आणि जर तुम्हाला फॅमिली हे करायचं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करता, पण कुठेतरी जाऊन ना कुठेतरी कधीतरी ते तुम्ही मिस करता आपलं काम. असं तुझ्या बाबतीत झालं कधी? ऍक्च्युली मी जसं खूपदा सगळ्यांना म्हटलंय की आय डिडंट मिस द ग्लॅमर ऑर आय डिडंट मिस द अटेन्शन, आय मिस बिंग बिझी. कारण इंडियातच असती तर गोष्ट वेगळी होती. जरी मी काम केलं नसतं तरी एक फॅमिली असते, फ्रेंड्स असतात. पण जेव्हा आपण बाहेरगावी निघून जातो तेव्हा अदर देन युअर हजबंड देयर इज नोबडी, बिकॉज एक अख्खी लाईफ तुम्ही बनवतायत परत. तर माझ्यासाठी दॅट वॉज अ व्हेरी स्कॅरी फेज. पण काढले, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहिली आणि खूप छान छान एक्सपिरियन्सेस आहेत माझे. प्रत्येक कंट्रीमध्ये जेव्हा आपले लोक नसतात तेव्हा आपल्या लाईफमध्ये अशी लोक येतात अँड यू मेक युअर ओन, युअर फ्रेंड्स बिकम फॅमिली. अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. अँड लाईक मी सगळ्यांना म्हणते की आज 25 वर्ष होतील माझ्या लग्नाला ह्या जुलैमध्ये. आणि आय वुडंट चेंज एनिथिंग. आणि आता महेश बाबू राहिले आपले, नम्रता आणि महेश बाबू. पहिल्या महेश बाबू जेव्हा तुला आणि नम्रताला मराठी बोलताना ऐकत असतील, त्यांचे रिॲक्शन काय असतात? आणि महेशला आता फुल मराठी कळतं. हो हो, फुल मराठी कळतं. आणि इनफॅक्ट तो कधी कधी आमच्यावर मराठीत बोलतो सुद्धा. हो, सितारा आणि गौतमलाही मराठी कळतं. अनुष्का बोलते ना मराठी. हो, आणि अनुष्कालाही मराठी कळतं. आणि तिन्ही आमची मुलं खूप मस्त मराठी बोलतात. आणि महेशला पण सगळं समजतं. तर आधी कसं असायचं जरा, जेव्हा आम्ही भेटायचं तर आम्ही मराठीत बोलायचो. मग हळूहळू चिरवले, याला सगळं कळतं आता, आपण मराठीत नाही बोलू शकत. तर महेशला कळतं मराठी आणि तो कधी कधी उत्तर पण देतो. आणि कधी तर असं वागतं की काय 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 बोलला, आय डोंट अंडरस्टँड. ही अंडरस्टँड्स एव्हरीथिंग. पण नम्रता जेव्हा म्हणाली असेल घरी की मी महेश सोबत लग्न करते, तुझी रिॲक्शन काय होती बहीण म्हणून? माझं ऑलरेडी लग्न झालेलं आणि अनुष्का पण झालेली. तर आय वॉज व्हेरी हॅपी दॅट शी वॉज हॅपी अँड शी हॅड फाउंड समबडी फॉर हर सेल्फ. पण तू महेशचे सिनेमे पाहिले, कारण त्याचं जे दिसणं आहे. ऍक्च्युली मी महेशचे सिनेमा बघितला नव्हता बिकॉज आय वॉज सो बिझी, आय हॅव लेफ्ट ऑलरेडी. तर महेशचे सिनेमा मी बघितला नव्हता. बट व्हेन आय मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम आय वॉज लाईक, ओ माय गॉड, ही इज सच अ हँडसम बॉय. अँड बट he is a handsome boy and he's a very nice human being. That's what makes him unique and special. मगाशी तू एक मुद्दा सांगितलास की मुलांवरनं आमच्या दोघीत भांडणं होतात, त्यांना वाढव. नेमकं काय दोघींना काय? तर म्हणजे कसं होतं माहितीये ना, आता सपोज अनुष्का बद्दल काहीतरी झालं तर अनुष्का एवढी शाणी आहे, अनुष्काला माहिती आहे हे मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश, मम्मा कांट से नो. तर मग मी चिनू नाही असं नाही, तू आहे ना, यू आर व्हेरी स्ट्रिक्ट विथ हर, यू कांट बी लाईक दॅट, लेट इट बी, शी इज अ गुड गर्ल. आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं. सिताराला जर काय हवं असेल ती आधी अम्माला विचारेल, पण तिला माहिती आहे की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजवेल तर अम्मा विल नॉट से नो. तर तसं. तर आमचं भांडणं असं होत नाही, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात मुलांना घेऊन. कारण आता जसं मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर
मी त्या परिस्थितीमध्ये आहे, तर हे डिसिजन आपण थोड्या टायमाने घेतला तरी ओके असेल. पण ती त्या सिच्युएशन, तसं सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन मध्ये नाहीये. मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत, तर दॅट वे. हो. मला इथे आणखीन तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते, जे नम्रताने सांगितलेलं. आय थिंक आय मेट महेश फॉर द फर्स्ट टाइम ॲट द वेडिंग ओनली. हो, या त्याच्या आधी भेटलीच नाहीस तू? नाही, आय डोंट थिंक सो. नाही, मला आठवत नाही ॲक्च्युली मी महेशला फर्स्ट टाइम कुठे भेटलेली. बट आय थिंक आय मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द वेडिंग. ओ. कारण I got married in 2000. Chinu got married I think in 2004. हो हो. So for a long time मी नव्हती सुद्धा in India. तर I don't think I've spoken to him over the phone, but I don't think I met him. बरं, आता तू बरंच अनुष्काचं नाव घेतलंस, आता अनुष्का ही मोठी झालीये, तर इंडस्ट्रीत तिचा इंटरेस्ट आहे का, म्हणजे या लाईन मध्ये? नाही. सध्या तरी नाहीये. अनुष्का 21 वर्षाची झाली आणि ती शिकते, ती तिचं ग्रॅज्युएशन करते आता. शी इज गोइंग टू बी ग्रॅज्युएटिंग दिस इयर इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड हिस्ट्री. आणि मग ती मास्टर्स करणार आहे इन लॉ. शी वॉन्ट्स टू बी अ लॉयर. म्हणजे मावशी शिकलीये तसं तिचं तो शिक्षणाकडे जास्त मावशीच्या. आणि ऍक्च्युली कारण मी ती ना म्हणजे एक्झाम दिल्यानंतर रडते बिडते भरपूर. म्हणलं तू कशाला रडतेस? नाही, माझं परीक्षा चांगली नाही गेली आणि हे ते. तर मी चिनूला नेहमी फोन करते, हे सिस्टम मला काय समजत नाही. हा चिनू, तुला समजणार सुद्धा नाही कारण तू मार्कांच्या पाठी कधीच नव्हती. तर तसं, तर दॅट सेक्शन माय सिस्टम मॅनेजेस विथ अनुष्का. बरोबर. तिला तू अभिनेत्री आहेस हे सुरुवातीला पहिलं कधी कळलं मुलीला, आणि तुझे सिनेमे तिने पाहिलेत का? म्हणजे कारण तेव्हा तू ब्रेक घेतला होतास, त्यामुळे आय थिंक तिने गाणी बघितली आहेत माझे, पिक्चर नाही बघितले. कारण आय थिंक शी इज दे डोंट, आजकालची मुलं दे डोंट आयडेंटिफाय विथ दॅट टाइम का सिनेमा ना. तर पण तिने माझी गाणी बघितली आहेत अँड शी लव्ज मी. शी लव्ज मम्मा. मम्मा इज अ बेस्ट. आता मी काही फोटोज दाखवते तुला, तू मला फक्त पटापट त्यांच्या मेमरीज सांगशील की हा कधी काढला. हा तर मला वाटतं जनरल साहब करो तयारी उठी हम. मी तुला त्याच्याबद्दलच सांगत होते की आम्ही सगळे रिहर्सल करायचो आणि गोविंदाला बसवायचो की चीची तू मत आ रिहर्सल करने, हम लोग सब रिहर्सल करेंगे, फिर एंड में तू आ क्योंकि तू सबसे अच्छा डांस करता है. फोटो आहे हा. हा त्याचा आहे. हा तर एक 3 सुंदर्या एका फोटोत. हो, हे आम्ही इव्हेंट, हे माधुरी, अश्विनी भावे आणि मी आम्ही हे केलेलं. आमचं काय म्हणतात त्याला, कुठेतरी आम्ही शो केलेला उदयपूर किंवा हो आम्ही एक काहीतरी इव्हेंट करायला गेलेलो उदयपूर मध्ये किंवा कुठेतरी. तर त्याचा तो आहे हा फॅमिली. हे माझी आजी, माझे आई बाबा, माझी बहीण आणि मी. माझ्या आजीच्या घरचा फोटो आहे हा. हा मेमोरेबल फोटो आहे कारण फोटो मध्ये श्रीराम लागू आहेत. डॉक्टर श्रीराम. दिस इज किशन कन्हैया. येस, कारण दिस इज दॅट बँड बाजा आया कन्हैया बँड बजाने को. दॅट इज ते गाणं आहे. त्याच्यामध्येच मी म्हटलं ना अनिल कपूर ला जमत नव्हती स्टेप. ही वॉज अ क्लाउन, जोकर बेकर सगळं घालून. आणि बट ही डिडंट गिव्ह अप. नाही, मी करणारच. हे माझे वडील अँड दॅट्स माय सिस्टर अँड मी. आणि आम्ही हा खास स्टेशनला एका स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढलेला कारण माय फादर हॅड जस्ट गॉट अ जॉब ऑफर टू गो टू बहारेन. तर आम्ही दोघं तिथे खास स्टेशनमध्ये स्टुडिओमध्ये फोटो काढलेला. आता आपल्यासोबत नाहीये श्रीदेवीजी, पण हा फोटो दिस इज खुदा गवा. या श्रीदेवींच्या काही आठवणी त्यावेळेस? मी फक्त एवढं सांगू शकते की जसं मी तुम्हाला चीची बद्दल सांगितलं किंवा अमितजी बद्दल सांगितलं, श्रीदेवी ऑल्सो वॉज सेम. म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये खूप नाचलो एकत्र आणि ऑल दॅट. आणि तिने कधीही असं मला वाटून दिलं नाही की मी नवीन आहे किंवा मी श्रीदेवी आहे तर तुझ्याबरोबर काय मी रिहर्सल करणार नाही किंवा स्क्रीन स्पेस नाही किंवा काय. उलटी ती मला सांगायची, आता तिकडची लाईट घे बघ, आता तू अशी उभी आहे ना, तू जरा अशी उभी राहा म्हणजे ती लाईट घ्यायला. ऑल दॅट. शी इज व्हेरी व्हेरी काइंड, व्हेरी काइंड.